नवीन पनवेलमध्ये दिवाळीच्या काळात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने संतप्त नागरिकांच्या वतीने महाविकास आघाडीने सिडको विरोधात आक्रोश मोर्चा काढला। सिडकोच्या निष्क्रिय प्रशासनाविरोधात पाणी द्या नाहीतर खुर्ची सोडा अशा घोषणांनी परिसर दणाणला। या मोर्चात माजी आमदार बाळाराम पाटील, यतीन देशमुख, शिरीष खरत, हरीश केनी, योगेश चिले, भरत पाटील यांच्यासह आघाडीचे अनेक नेते सहभागी झाले होते। अखेर सिडको अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर पाणी पुरवठा नियमित करण्याचे आश्वासन देण्यात आले। मात्र आघाडीने इशारा दिला आहे की जर पुन्हा टंचाई निर्माण झाली तर तीव्र आंदोलन उभारले जाईल। तर संपूर्ण पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये पाण्याचं अत्याधिक दुर्भिक्ष या ठिकाणी आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पुराचा उद्रेक होत असताना, शेतकरी सर्वसामान्य माणूस अडचणीत येत असताना, दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला पनवेलकरांना पाणी नाही अशी परिस्थिती नवीन पनवेल असेल, कामोठा असेल, खारघर असेल, तळोजा असेल, कळंबोली असेल, या साऱ्या क्षेत्रामध्ये आहे। आणि या समस्येवर या ठिकाणी उपाय शोधण्याऐवजी जर सिडकोचे अधिकारी जे 7वं वेतन आयोग घेतात, नागरिकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी, पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी ते आपल्या कार्यालयाचं गेट बंद करणार असतील तर भविष्याच्या कालखंडामध्ये महाविकास आघाडी ते सहन करणार नाही हे सांगण्यासाठी आजचा मोर्चा या ठिकाणी आहे। अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जनतेशी बोललं पाहिजे, जी कारणं असतील ती सांगितली पाहिजे, चांगल्या पद्धतीनं पाणी पुरवठा वितरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। टँकरवाले, बिल्डर यांना पाणी देऊन सर्वसामान्य जनतेला अभ्यंग स्नानाच्या दिवशी विनास्नान राहण्याची पाळी येणार नाही हे बघण्याचं काम या सिडकोचं आहे। या ठिकाणी दुर्दैव आहे की 16 वर्ष आमदारकी उपभोगल्यानंतर या ठिकाणचे स्थानिक आमदार या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सूचना करतायत की पाणी पुरवठा करता येत नसेल तर बांधकाम परवानग्या सिडकोनं, महापालिकेनं थांबवावं। याच्यापेक्षा शर्मेची गोष्ट दुसरी कुठली असू शकत नाही। 15 वर्षामध्ये 16 वर्षामध्ये जनतेला पाणी लागणार आहे, लोक येणार आहेत याचा अंदाज न घेता, त्याची व्यवस्था न करता, पाण्याचे स्रोत न डेव्हलप करता आज डेव्हलपमेंट थांबवा म्हणून सांगणारा कर्मदरिद्री आमदार या पनवेलला मिळालेला आहे। दुर्दैव आहे या ठिकाणी निर्लज्जपणानं 30-30, 40-40 जणांना घेऊन भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दिखावा करण्यासाठी पाणी पुरवठ्याचे मोर्चे काढतायत। याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठलीही असू शकत नाही। आमची मागणी अतिशय साधी सरळ आहे, पाण्याची कमतरता आहे मान्य आहे, पण भर पावसात सारी धरणं तुडुंब वाहत असताना तुम्ही जर वितरणाची व्यवस्था करू शकत नाही तर मग हे सारा खेळखंडोबा कुणी केला त्याचा जाबही जनतेला तुम्ही दिला पाहिजे। तुम्ही एसी मध्ये बसणार, जनतेला रस्त्यावर थांबा सांगणार, हे जनता याच्या पुढे सहन करणार नाही। हा इशारा या ठिकाणी या मोर्चाच्या निमित्तानं सिडको असेल किंवा साऱ्या सत्ताधाऱ्यांना देण्यासाठी जागोजागी जनता रस्त्यावर उतरतय। सिडकोच्या अधिकाऱ्यांना आपल्या माध्यमातून माझं सांगणं असेल, जे बोलाल ते जबाबदारीनं बोला, जी आश्वासनं द्याल ती जबाबदारीनं द्या, अन्यथा दिलेल्या आश्वासनांच्या डेटला आम्ही मंडळी जागल्यासारखी तुमच्या पाठीवर लागल्याशिवाय राहणार नाही। जे आमदार आहेत त्यांना चोरी काय सवय झालेली आहे। रस्त्यामध्ये डांबर चोरी, काँक्रीट रस्त्यामध्ये सिमेंट चोरी, तुम्ही गटारावर गेले तर गटारावरची कव्हर चोरी, तुम्ही पाण्यावर तर पाण्याची चोरी। पाणी आहे
पाणी टँकर मात्र चोरी करता येते. ते चोरीची सवय लागली आहे. आता त्यांचं जे मुखिया आहेत मेन प्रमुख त्यांना वोट चोरी सवय लागली आहे. हे सगळे चोरांची टोळी आहे. त्यामुळे चोरांची टोळी असल्यामुळे ना यांच्याकडून आपण काही अपेक्षा ठेवू शकत नाही, कारण त्याची सवय चोरी करणं आहे. ठीक आहे. तर त्यांच्याकडून असं मागणी आहे की पनवेलचे जे नागरिक आहेत, हे नवीन पनवेल जे वसाहत निर्माण झाला तर ओल्ड पनवेलपासून नवीन पनवेल म्हणजे काहीतरी नवीन ते करणार आहेत, काहीतरी आधुनिक करायला, काहीतरी मॉडर्न करायला पाहिजे. तर इकडे त्यांनी पाणी द्यायला बंद केलेलं आहे. तर त्यांना असं विनंती आहे की त्यांनी जे मूलभूत गरजापैकी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी पाणी आहे ते पाणी त्यांनी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. कारण जर पाणी जर तुम्ही उपलब्ध नाही करून दिलं तर बाकी लोक जे महिलांना धुणं खाणं सगळे जे काम करणार कसे का, ते तुमच्याकडून अपेक्षा पण नाही आम्हाला, कारण तुमची ते विचारसरणी नाही. तुम्ही जे लोक आहेत ते भांडवलधारक शाहीचे लोक आहेत. तर हे तुम्ही चोरी बंद करा आणि मूलभूत गरजा जे आहेत लोकांच्या भागवा. नाहीतर जे नागरिक आहेत ते नागरिक तुमच्या घरी येतील, तुमच्या दारी येतील आणि तुम्हाला कुचून मारतील तुम्हाला. तर तुम्हाला हे विनंती आहे की तुम्ही या आणि जे सिडकोचे अधिकारी आहेत, जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, त्यांना जे पगार भेटतं ते आम्ही दिले टॅक्समधून भेटतं. तुमची लायकी आहे का हो? तुम्ही 1-1 लाख मला पगार देतो तुम्हाला घरी बसायला, असा AC मध्ये बसायला. लोक रस्त्यावर बसतात, येडेत का लोक? स्वतःचे पैसे भरून लोकांना तो पाणी तुम्ही देत नाही. तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही पाणी त्यांना द्यायला पाहिजे. धन्यवाद. 2017 साली आम्ही आघाडीच्या माध्यमातून तलोजामध्ये जे सिडकोच्या माध्यमातून शिर्केचे जे गृहप्रकल्प चालू होते त्याच्या विरोधात मोर्चा 2017मध्ये, आता 8 ते 10 वर्ष झाले ते कालावधी. त्यावेळी आम्ही सिडकोला निदर्शनं झाली होती की त्यावेळी पूर्ण तालुक्याभर, मग तलोजाला, खारघरला, कलंबोली, कामोटा, नवीन पनवेल या ठिकाणी जवळजवळ 100 ते 300 MLDची 2017ला आवश्यकता होती पूर्ण तालुक्याला. त्यावेळी फक्त 200 MLD पाणी पुरवठा होत होता. आज 2017 ते 2025 या कालखंडात कुठल्याही प्रकारचा पाणी पुरवठ्याचा वाढ झालेला नाही आहे. परंतु त्या 8 ते 10 वर्षाच्या कालखंडात जवळजवळ 1 लाख घरं जवळजवळ पनवेल शहरामध्ये वाढले असतील. मग ते 1 लाख घरं वाढले असतील तर आणखी पाणी पुरवठा या शहराला 300 होता, 350 पर्यंत आज MLD पाणी पुरवठा लागतो. परंतु कुठल्या प्रकारचं नियोजन इथल्या आमदारांनी, इथल्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं नियोजन न केल्यामुळं आज पनवेलची परिस्थिती आहे. आज पनवेल शहरामध्ये ग्रामीण असो शहरी असो या प्रत्येक ठिकाणी पाण्याचा मोर्चा निघत आहे. का निघत आहे? कारण प्रत्येकाला पाणी आवश्यक आहे, पाणी मिळत नाही. आज प्रत्येक सोसायटीला 2-2 हजारचे टँकर विकत. आज त्या सोसायटी करायचं काय? आज 2,000 रुपये त्यांचा मेंटेनन्स चार्ज असेल तर आज 5 ते 10 हजार त्या सोसायटीला पाण्यासाठी मेंटेनन्स चार्ज त्या सोसायटीच्या प्रत्येक घरमालकाला भरावा लागतो. आज पुढचं आंदोलन मला वाटतं ज्या प्रकारे नेपाळला झाले त्यासाठी पनवेलमध्ये तशा प्रकारचं आंदोलन होणार आहे. कारण पाण्यासाठी आंदोलन होणार, कारण प्रत्येक नागरिक हा त्रासलेला आहे. पाणी हा सर्वस्व आहे, परंतु पाणी हा इथला शासन देऊ शकत नाही, इथला आमदार देऊ शकत नाही, इथले अधिकारी देऊ शकत नाही. त्यामुळे नक्कीच आज जर याच्या पुढे नियोजन या शासनाने, या आमदाराने, या अधिकाऱ्यांनी केला नाही तर याच्या पुढचा मोर्चा भव्य आघाडीचा भव्य मोर्चा असणार आहे. या प्रकारच्या सूचना वगैरे दखल आपल्या माध्यमातून या ठिकाणी देतो. खरं म्हणजे आमचं पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रातले सिडको एरियातले जेवढे रहिवासी राहायला आले त्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल. प्रश्न असा आहे की सिडकोनी ज्या टायमाला त्या बिल्डिंगी बांधल्या किंवा सिडकोनी ती शहरं उभी केली तेव्हा लोकांच्या जनतेचा पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न हा सोडवला पाहिजे होता. तो त्यांनी सोडवला नाही. त्याच्यामुळं ही आज वेळ ह्या जनतेवर आलेली आहे. परंतु ही जनतेवर वेळ का आली याचं फक्त इथले स्थानिक आमदार, हे आमदार करतात का? 3 वेळा आमदार होऊन त्यांनी केलं काय? फक्त प्रॉब्लेममध्ये आलं की एक त्यांचा मोर्चा काढायची म्हणजे निर्लज्जपणाची गोष्ट आहे हे इथल्या सत्ताधाऱ्यांची आहे. परंतु ही निर्लज्जपणाची गोष्ट सत्ताधाऱ्यांची असून त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरण्याचं कारण नाही. कारण तुमचा आमदार आहे. आज आम्हाला इथं उतरावं लागतो आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही उतरलो आहे आणि ही जनतेच्यासाठी महाविकास आघाडी रस्त्यावर उतरून सिडकोचं ऑफिस दालन बंद पण करू आणि लोकांना पाणी चितपर्यंत देत नाही.
पनवेल महानगरपालिकेमध्ये जेवढे शहरं आहेत, तलोजा असू दे, खारघर, कामोठे, नवीन पनवेल, पनवेल, ह्या कांदा कॉलनी, ह्या शहरांना सुद्धा पाणी मिळालं नाही. आम्ही प्रत्येक शहरावर आमचं आंदोलन चालू आहेत. हे आंदोलन झाल्यानंतर महाआंदोलन सिडकोवर होईल आणि महानगरपालिकेवर होईल, हे आज तुम्हाला ठामपणे सांगतो. आणि हे जर यांनी केलं नाही, पाण्याचा प्रश्न सोडवला नाही, तर ह्यांना या खुर्चीवर सुद्धा बसून देणार नाही. कारण जनतेचा पैसा हा तुम्ही लुटतायत आणि खुर्चीवर बसून सुद्धा खातायत, पण लोकांना पाणी देत नाही. याचा विचार याने मोर्चाच्या अनुषंगाने तुम्हाला देतो आणि सांगतो. हे थांबतो. भाजपचे पण उमेदवार पाहण्यासाठी आक्रमक होत आहे सिडकोवरती, नक्की त्याबद्दल काय? भाजपचे उमेदवार होतात, त्यांना लाज वाटते. आता आम्ही तर रस्त्यावर उतरतो म्हणून ते आता उतरायला लागले, कारण आता इलेक्शन आलं आहे. पण आम्ही त्यांना इशारा देतोय की तुम्ही किती जर रस्त्यावर जरी बसले ना, ज्या टायमाला तुम्हाला जे करायचं त्या टायमाला तुम्ही केलं नाही, ते आता आम्ही करून दाखवू. दरवेळी चिंतामणी ग्रुप हा म्हणजे सगळ्यांसाठी धावूनच गेलेला आहे. म्हणजे कोणाच्या सुखात असू दे, दुःखात असू दे, आम्ही सगळ्यांसाठी धावतो. आज आम्ही पनवेलकरांसाठी पण धावतो आहे, कारण आज आम्ही बघतोय सणासुदीला आज ऐन दिवाळीच्या टायमाला पण पाण्याची टंचाई भासली आणि ऐन दिवाळीत पण सगळ्यांच्या घरी पाणी नव्हतं. सगळ्यांना टँकरनी सोय करायला लागली. तर हा सिडको प्रशासनाचा सगळ्यात गलिच्छपणा आहे आणि याच्यामुळे पूर्ण नवीन पनवेलचे जे नागरिक आहेत ते सगळे त्रस्त झालेले आहेत. बघायला गेलं तर टँकरनी पाणी सोसायट्यामध्ये पुरवत आहे. एकीकडे भाजप पण आंदोलन करत आहेत आणि महाविकास आघाडी पण आंदोलन करत आहेत. त्यामध्ये आपली भूमिका काय आहे? आम्हाला मेन आहे की आज 20 वर्ष झाली त्यांची सत्ता आहे. राज्यात पण त्यांची ते, केंद्रात पण त्यांची ते आणि पनवेल महानगरपालिकेत पण त्यांची सत्ता आहे. पण त्यांच्या सत्ताधारी काय करतात हे आम्हाला समजत नाही. नक्की ते सत्ताधारी आहेत की तेच विरोधी पक्ष आहेत, आम्हाला तेच समजत नाही. का नक्की त्यांची सत्ता आहे की हे सगळं चालवत आहेत लागे मांदे करून. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.